नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे की माझ्या 20 शेळ्यांपासून वार्षिक उत्पन्न किती मिळतं या संदर्भातली माहिती पाहणार आहोत आणि त्यांचं नियोजन कसं असतं ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ज्यांना नवीन शेळी पालन करायचं आहे त्यांच्यासाठी ही खूप सुंदर माहिती आहे. त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीला जोडधंदा म्हणून आज कोणता व्यवसाय भारी असेल तर तो म्हणजे मित्रांनो शेळीपालन. हा व्यवसाय खूप सर्वात उत्तम आहे, कारण शेळीपालनापासून शेतीला खूप चांगल्या प्रकारचा फायदा होत असतो. तर त्याचं उत्तर आहे शेळीपालन मित्रांनो. पण अनेक प्रश्न पडतात की कमी भांडवलात 20 शेळ्यांपासून खरोखरच आपण चांगला उत्पन्न मिळू शकतो का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो तेच पाहणार आहेत. ह्याच विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहे. त्यासाठी मित्रांनो 20 शेळ्यांचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे ही माहिती आपण पाहूया. तर मित्रांनो 20 शेळ्यांपासून जर चांगला नफा मिळवण्यासाठी 3 गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग शेळीचा उत्तम वाण, योग्य आहार आणि उत्तम आरोग्य व्यवस्थापन, ह्या 3 गोष्टींचा जर मित्रांनो आपण समतोल राखला तर मित्रांनो तुम्हाला शेळीपालन हा व्यवसाय 100% सक्सेसफुल होऊ शकतो. तर बघू शकता मित्रांनो, समोर ह्या ज्या फिमेल दिसतात ह्या बिट्टल क्रॉसच्या फिमेल आहेत आणि मित्रांनो ह्या सर्व फिमेल आपण घरी तयार केलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट मित्रांनो ती म्हणजे चारा नियोजन. तुमच्याकडे शेळ्या भरपूर असेल, पण जर तुमचा चारा नियोजनाचा जर व्यवस्थित नियोजन जर नसेल तर मित्रांनो त्या 20 शेळ्या तुम्हाला पाहिजे तसं इन्कम देऊ शकत नाही. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे शेळीपालनामध्ये चारा नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बाहेरचं विकतचं खाद्य आणण्यापेक्षा आपल्या शेतातच लसूण घास असेल, कडवळ असेल किंवा दसरथ घास असेल, मेथी घास असेल, नेपियर गवत असेल, यासारखे चारे जर मित्रांनो आपण आपल्या शेतामधून पिकून जर शेळ्यांना घातले, उपलब्ध केले आणि घातले तर याच्यामध्ये आपला 50% खर्च मित्रांनो वाचत असतो. आणि 50% जर आपला खर्च हा जर चाऱ्याचा जर वाचला तर मित्रांनो आपल्याला निश्चित याच्यामध्ये चांगला नफा मिळू शकतो. दुसरी गोष्ट, खाद्यांचा खर्च जेवढा कमी तेवढा मित्रांनो आपल्याला नफा जास्त मिळणार आहे. ही झाली मित्रांनो दुसरी स्टेप. आता तिसरी आणि खूप महत्त्वाची माहिती मित्रांनो, दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे आरोग्य. शेळीपालनामध्ये मरतूक रोखणे हेच मोठं यश आहे मित्रांनो. शेळीपालनामध्ये जर मरतूक रोखता आली तर आपल्या शेळीपालनातलं हे सर्वात मोठं यश असू शकतं. मग आता ती मरतूक रोखायची कशी, यासाठी मित्रांनो काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगत आहे. पहिली गोष्ट, वेळेवरती लसीकरण, त्याच्यानंतर जंतुनाशकचा वापर आणि वेळोवेळी शेळीला टॉनिक पाजणे, खुराक देणे, ह्या गोष्टी जर मित्रांनो आपण नियोजनबद्ध जर केल्या तर याच्यामध्ये सुद्धा आपण शेळ्यांची मरतूक रोखू शकतो. दुसरी गोष्ट, आता मित्रांनो लसीकरण हे कशा पद्धतीने केलं पाहिजे बघा. साधारणपणे 2-3 प्रकारच्या लसी असतात. त्या लसी आपण 1 महिन्याच्या फरकावरती सगळ्या लसी टोचून घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर दर 3 महिन्यांनी शेळीला जंतुनाशक केलं पाहिजे. जंतुनाशक केल्याच्यानंतर तिला एक 8-10 दिवस टॉनिक पाजणं खूप गरजेचं आहे, कारण जंतुनाशक केल्याच्यानंतर तिचं पोट खाली होतं, पोट साफ होतं आणि पोट साफ झाल्याच्यानंतर तिला भूक वाढीसाठी, अन्न चारा चांगला पचन होण्यासाठी लिव्हर टॉनिक देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्या गोष्टींचा जर मित्रांनो आपण वेळोवेळी जर पुरेपूर वापर जर केला तर मित्रांनो शेळ्यांच्या वाढीचा वेग वाढतो आणि नफाही सुरक्षित राहतो. आता चौथा मुद्दा बघूया आपण मित्रांनो. आता बघूया उत्पन्नाचं गणित. आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो.
याच्यामध्ये तुम्ही जर योग्य नियोजन जर केलं तर तुमच्या शेळीपालनामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचे यश मिळवू शकता. आता साधारणपणे तुमच्या 20 शेळ्यांपासून प्रत्येक शेळीला 2 जर पिल्ले झाले किंवा एखादीला 1 झालं, एखादीला 2 झालं, तर असे सरासरी तुमच्या 20 शेळ्यांपासून मित्रांनो 30 ते 35 पिल्ले आपण धरूया. हे 30 ते 35 पिल्ले मित्रांनो सरासरी आपण जर 3-4 महिन्यामध्ये एक पिल्लू सरासरी 7,000 रुपयांनी जरी विकलं तर मित्रांनो तुमचं वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न सहज तुम्हाला मिळू शकतं. कारण कसं तर मित्रांनो 7,000नी एक जर पिल्लू विकलं तर वन टाईम तुमचे 30 जरी पिल्लं झाले, 30 पिल्लांचे मित्रांनो तुमचे जवळपास 2,10,000 रुपये पहिल्या वेताचे होणार आहे. म्हणजे 8 महिन्यामध्ये शेळीला लागल्याच्या नंतर 5 महिने वेल्याचा कालावधी आणि त्याच्यानंतर वेल्याच्या नंतर 3 ते 4 महिन्यामध्ये मित्रांनो पिल्लू शेळीचं विक्रीला येतं. तर साधारणपणे 8 महिन्यामध्ये तुम्ही 30 पिल्लांपासून जवळपास 2,10,000 रुपये इन्कम तुम्ही मित्रांनो मिळू शकता. हे मित्रांनो आपण 30 पिल्लांचं धरलेलं आहे, पण तुमच्या 20 शेळ्यांचे आपण कमीत कमी 35 ते 40 पिल्लं होतात, पण आपण 10 कमी धरलेत. मरतूक अमकं तमकं जरी धरलं तरी 30 पिल्ले मित्रांनो निश्चित आपल्या हातामध्ये येऊ शकतात आणि 30 पिल्लांमध्ये 2,10,000 रुपये मित्रांनो आपण कमवू शकतो. आता हे झालं मित्रांनो 8 महिन्याचं इन्कम. आता आपण वर्षाचंच म्हणजे 2,10,000 आणि ते 2,10,000 8 महिन्याचे आणि ते 8 महिन्याचे असे दोन्ही मिळून 16 महिन्यामध्ये आपल्याला 4,20,000 रुपये उत्पन्न मित्रांनो आपल्याला ह्या शेळीपालनामधून मिळू शकतं. त्याच्यामध्ये मग तुमचा चाऱ्याचा खर्च असेल, खुराकाचा खर्च असेल. जरी तुम्ही मित्रांनो वर्षाकाठी एवढ्या शेळ्यांचा चाऱ्याचा आणि खुराकाचा खर्च 1,40,000 जरी धरला तरी मित्रांनो तुम्हाला जवळपास 3,00,000 रुपये निव्वळ नफा 20 शेळ्यांपासून मिळू शकतो आणि तो मी मिळवत आहे, आपण सुद्धा मिळवू शकता. तर मित्रांनो माझं शेळीपालन हे अर्धबंदिस्त आहे, म्हणजे फिरिस्त शेळीपालन आहे. 2 तास मी शेतामध्ये फिरायला सोडतो, सकाळ आणि संध्याकाळ. तर आता हे माझं नियोजन कसं आहे पहा मित्रांनो. सकाळी उठल्याच्या नंतर शेळ्यांची साफसफाई करणे, साफसफाई झाल्याच्या नंतर त्यांना खुराक देणे, शेळ्यांची पिल्ले पाजायला सोडणे, पाजल्याच्या नंतर त्या पिल्लांना खुराक देणे, जंतनाशक म्हणून दर दिवस लिंबाचा पाला देणे आणि त्याच्यानंतर त्यांना चारा वगैरे देणे. हे अशा पद्धतीचं मित्रांनो आमचं हे शेळीपालन आहे. आणि अशा पद्धतीचं नियोजन असल्यामुळे आमचं मित्रांनो चाऱ्यावरती जो जास्त खर्च आहे तो आमचा चाऱ्यावरती जास्त खर्च होत नाही. कारण आमचं फिरिस्त शेळीपालन असल्यामुळे 2 तास सकाळच्या आणि 2 तास संध्याकाळच्या शेतामध्ये शेळ्या फिरवल्यामुळे आमचा जो चाऱ्याचा खर्च आहे तो आम्हाला मित्रांनो कमी होतो आणि त्याच्यामुळे आम्हाला जे उत्पन्न आहे, जो नफा आहे तो आम्हाला मित्रांनो जास्त शिल्लक राहतो. तर तुम्हीसुद्धा जर तुम्हाला सोयी उपलब्ध असेल तर अशा पद्धतीने शेळीपालन करू शकता. 2 तास सकाळी मित्रांनो साधारणपणे 9 वाजता शेळ्या सोडायच्या. 9 वाजता सोडल्याच्यानंतर 9, 10, 11 आणि 12 मित्रांनो 12 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत शेळ्यांना पूर्णपणे विश्रांती द्यायची. म्हणजे जेणेकरून जो त्यांनी 2 तासामध्ये चारा खाल्लेला आहे तो चारा खाल्ल्याच्या नंतर 2-3 तास त्यांना विश्रांती भेटल्याच्यानंतर मित्रांनो त्या पूर्ण रोहंत करतात आणि रोहंत केल्यामुळं त्यांचा तो पोट रिकामं होतं आणि पोट रिकामं झाल्याच्यानंतर पुन्हा 3 ते 6 या 2-3 तासामध्ये शेळ्या चांगल्या चरतात आणि परत त्यांचं पोट भरतं. अशा पद्धतीचं जर मित्रांनो आपण शेळीपालनामध्ये जर नियोजन जर केलं तर 100% तुम्ही यशस्वी शेळीपालन करू शकता. आणि मित्रांनो दिवसभर शेळ्या चारण्यापेक्षा सकाळ 2 तास आणि संध्याकाळ 2 तास जर चारल्या
तर शेळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आणि शेळ्यांसाठी उत्तम. तर अशा पद्धतीने मित्रांनो माझ्या ह्या 20 शेळ्यांचं नियोजन आणि उत्पन्न आणि नफा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेला आहे. तर हा व्हिडिओ मित्रांनो आपल्याला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि मित्रांनो जर आपला खरेदी विक्री काही असेल तर आपण माझ्या चॅनलच्या माध्यमातून घरी पोच खरेदी विक्री करू शकता घरूनच. तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9881601976. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपली जाहिरात आपली ॲड देण्यासाठी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण आपल्या शेळ्यांची आणि पिल्ल्यांची सगळी माहिती मित्रांनो माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती टाका आणि आपल्या शेळ्यांची आणि पिल्ल्यांची घरूनच विक्री आपण माझ्या चॅनलच्या मार्फत करू शकता. तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.